धुंधुरमास म्हणजे सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करण्याचा काळ, म्हणजेच भोगी किंवा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा काळ. यावेळेस सकाळी सकाळी हवेत गारवा असतो, आपल्याला खूप भूक लागलेली असते. अशा वेळेस पौष्टिक, सात्विक आणि रुचकर आहार घेतात. गरमागरम मूग डाळीची खिचडी, कढी, पापड, लोणचं, त्यावर साजूक तुपाची धार, उकडलेले शेंगदाणे, उंधियो असे स्वादिष्ट रुचकर जेवण जेवायचं असतं. शिवाय हिरवेगार कोवळे मटार, हरभरे, उसाचे कर्वे, तिळवडी, रेवडी, पेरू, बोरं आणि त्यानंतर हळदी कुंकू हा तर महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग प्रत्येकजण काहीतरी उपयोगी वस्तू, पदार्थ लुटतात आणि त्यातली मजा काही औरच असते. पण अशा छोट्या छोट्या प्रसंगातली गंमत आता हरवत चालली आहे. आणि आजकाल काही काही ठिकाणी धुंधुरमास थाळी पण मिळायला लागली आहे. त्याच्यात आंबोळी, साटोरी, ज्वारी बाजरीचं थालीपीठ, लसूण चटणी दह्यात कालवलेली, खारकेची खीर आणि मेतकूट भात असा मेनू देतात. त्यामुळे यातलं पण नाविन्य आपल्याला जपायला पाहिजे. आणि आजकाल आपण ज्याला ब्रंच म्हणतो, ब्रंच खायची जी वेळ असते त्याच वेळी ह्या धुंधुरमासाचं जेवण जेवलं जायचं पूर्वी. तर ब्रंच आणि धुंधुरमास या कन्सेप्ट्स खूप सिमिलर आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की धुंधुरमास साजरा केला असेलच, तसंच तुम्ही पुढच्या वर्षीही करा असं मला वाटतं. ओके, बाय.